राहता शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येतेय। साधूचा वेश परिधान करून आलेल्या दोन भामट्यांनी एका महिला व्यावसायिकाला संमोहित करून दुकानातील रोकड आणि सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे। धार्मिक वेशाचा गैरफायदा घेऊन नागरिकांना लुटणाऱ्या या टोळीमुळे राहत्यात तीव्र खळबळ उडाली आहे। पाहुयात या घटनेचा सविस्तर व्हिज्युअल रिपोर्ट। ही घटना घडली आहे राहता शहरातील नगर मनमाड रोडवर असलेल्या साई दर्शन कॉम्प्लेक्स मधील एका गिफ्ट गॅलरीत। बुधवारी दुपारी दुकानात शांतता असताना साधूचा वेश परिधान केलेले दोन भामटे आत शिरले। त्यावेळी दुकानात एकच महिला व्यावसायिक उपस्थित होती। या दोन्ही भामट्यांनी सुमारे 5 ते 10 मिनिटे महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि तिच्यावर संमोहन केलं। त्यानंतर महिलेला काही समजण्याच्या आतच भामट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम आणि तिच्या बोटातील सोन्याच्या 2 अंगठ्या काढून घेतल्या आणि क्षणात पोबारा केला। विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वीच राहता तालुक्यातील एकरुखे शिवारात वारकरी वेशात आलेल्या 4 दरोडेखोरांनी एका सरकारी वकिलाच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत 2 लाखांचा ऐवज लांबवला होता। पाठोपाठ घडलेल्या या भामटेगिरीमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी रात्रीची आणि दिवसाची गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी नागरिक करतात। साधू, वारकरी किंवा कोणत्याही धार्मिक वेशात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर अंधश्रद्धेतून त्वरित विश्वास ठेवू नका। दुकानात किंवा घरी अशी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन करण्यात येत आहे।